नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. अनिता मोतीराम शेलकर यांनी केली सिंगतगणावर दावेदारी. सर्वस्वी निर्णय मात्र नामदार संजय राठोड यांच्यावर. दिग्रस पंचायत समितीच्या सभापतीपदी अनुसूचित जमातीचा उमेदवार सत्तारूढ होणार आहे. विठाळ्याच्या माजी सरपंच अनिता मोतीराम शेलकर यांनी आपली उमेदवारी सिंगतगणावर ठोकली आहे. अनिता शेलकर या विठाळ्या येथील माजी सरपंच असून एसटी अनुसूचित जमातीकरिता राखीव मतदारसंघातून निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा आहे. आपली जरी इच्छा असली तरी पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी आदेश दिल्यावरच आपण सिंगतगणामधून निवडणूक लढणार असल्याचे अनिता शेलकर यांनी म्हटले. अनिता शेलकर यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात स्वच्छता अभियान धडाक्यात राबविले. 80 नागरिकांना त्यांनी लीज पट्टे मिळवून दिले. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा त्यांनी 300 नागरिकांना लाभ मिळवून दिला. बळीराजा चेतना अभियान त्यांनी यशस्वीरित्या राबविले. त्यांचे कार्य बघून नागरिक त्यांना भरभरून आशीर्वाद देतील अशी अपेक्षा नामदार संजय राठोड यांचे कट्टर समर्थक व अनिता शेलकर यांचे पती प्रवीण खिरू चव्हाण विठाळा माजी शिवसेना उप तालुका प्रमुख यांनी म्हटले आहे. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.